नमस्कार, मी सहदेव जाधव. आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. जो मारली त्या जाळून मारली त्याला फाशी सोडू नका. फाशी झाल्याशिवाय सोडूच नका. फाशी द्या. नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मांजरी या गावात काही दिवसांपूर्वी जी आहे ती एका वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना मांजरी गावात घडली होती. अतिशय सनसनी अशी ही केस या ठिकाणी राहुरी तालुक्यात घडली होती. फक्त चोरीचा उद्देश मनात ठेवून ही घटना घडली आहे. चोरीचा उद्देश मनात ठेवून एका नराधमाने एका वृद्ध महिलेचा जी आहे ती 65 वर्षीय महिला हिची निर्घृण हत्या केली आहे असा पोलिसांचा संशय आहे. संशयास्पद असलेली ही घटना खरोखरच सोन्याच्या लालसेपोटी किंवा पैशासाठी केली गेली आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. नराधम आरोपी जो आहे, खुनी जो आहे, त्यांनी खून कबूल केल्याचं देखील पोलीस सांगतायत. परंतु एकटा आरोपी, एकटा खुनी एका मृतदेहाची अशा पद्धतीनं विटंबना करू शकतो का? तो तिच्या मृतदेहाशी अशा पद्धतीने त्या मृतदेहावर जे आहेत ते अत्याचार करू शकतो का? ह्या सगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत. पोलिसांनी सखोल चौकशीची गरज आहे. खऱ्या अर्थानं आरोपी म्हणतोय की मी एकट्यानेच खून केला आहे असं जर म्हणत असेल तर ते विल्हेवाट लावताना मात्र ज्या पद्धतीनं त्या मृतदेहाची जी आहे ती विटंबना करण्यात आली आहे, तिला जाळण्याचा प्रकार घडलेला आहे, शॉक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा शॉक कशा पद्धतीनं दिला गेला आहे, तिला जाळण्याचा प्रयत्न झाला आहे का, या सगळ्या प्रश्नांची उकल होणं, पोलिसांनी उकल करणं ती तितकीच गरजेचं आहे. आपण थेट त्या ठिकाणी आज 14 दिवस झालेले आहेत. आपण त्यांच्या थेट ज्या माऊली आहेत ज्यांचा खून झालेला आहे त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या घरी येऊन आपण त्यांच्या परिवाराशी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कुठंतरी जाऊन या वृद्ध महिलेला न्याय मिळणं गरजेचं आहे. आपण थेट जाऊया त्यांच्या घराकडे. ते आजींचं घर आहे ज्या ठिकाणी या आजी राहत होत्या. आपण बघू शकता की कशा पद्धतीनं हा परिवार जो आहे तो दुःखाच्या खाईमध्ये घसरला गेला आहे आणि दुःखामध्ये डुबून गेलेला आहे. आता बघा, आजींचा फोटो जर बघितला तर आजींकडं बघितलं तर आजींचं वय जे आहे सुमनबाई सावळेराम इटनोर आणि त्यांचं जन्मदिनांक जो आहे 6/5/1950 आणि मृत्यू जो आहे 11/8/2024 हा आहे. म्हणजे आजींचं वय जेमतेम 70च्या आसपास असावं आणि 70 वयाच्या आजीवर अशा पद्धतीनं चोरीच्या उद्देशाने जर असा प्रकारचा खून होत असेल आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते संपत असेल तर नक्कीच ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. आपण थेट जाऊया त्यांच्या कुटुंबांकडं. दादा, काय वाटतंय की तुम्हाला जी पद्धतीनं घटना घडली आहे आता संशय कुणाचा आहे आणि कसं काय? तर तसं जे संशय काही असण्याचं कारणही नव्हतं, कारण ही जी घटना घडली तो आरोपी जो आहे पकडलेला तो या परिसरात नेहमी त्याचं येणं जाणं असायचं ते सगळं. आणि तो इतके आता मी शिक्षक असल्यामुळे तो नेहमी माझ्या घरी यायचा. मी आलेलं कळलं तर तो इथे यायचा आणि त्याने इतकं या नृत्य दुर्दैवीपणे असं केलं की अगदी जे राक्षस सुद्धा हे असं एवढं करत नसेल. म्हणजे राक्षस काय करतो, फक्त मातून निघून जातो, पण या नराधमानं त्या मातोश्रीला अगदी 2 दिवस त्याने त्या मृतदेहाचा छळ केलेला आहे. म्हणजे खून करून 2 दिवस त्याने त्या मृतदेहाची विटंबना करतात. त्याने 11 तारखेला 11 ऑगस्टला 2:30-3च्या दरम्यान त्याने मारलं आणि तो परत गावामध्ये गेला. आमच्याकडून दिवशी तिथं त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी त्यांच्याकडून जेवला तिथं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर परत पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्याने त्या बॉडीशी त्याने म्हणजे अक्षरशः त्या तिथे बोर होता, लाईट होती म्हणजे त्या लाईटचं त्याने शॉक दिले त्या ठिकाणी त्या पोट्रीला. त्याच्यानंतर तिथे चेहऱ्यावरती पूर्णपणे साडी काढून पूर्णपणे त्याने ते केमिकल टाकून त्याने ते चेहरा पूर्णपणे जाळलेला मला त्या ठिकाणी प्रथमदर्शन दिसलं. म्हणजे ओळख विसरण्यासाठी त्याने हे सगळं म्हणजे त्या आजीला त्याने ओळखलं होतं, म्हणजे आजीने त्याला, आणि ते ओळख घ्यावं म्हणून म्हणजे पटू नये म्हणून त्याने पुढचं कृत्य केलं. ते दुसऱ्या दिवशी त्याने ते केलं आणि हातावर आमच्या आईच्या सुमनबाई नाव होतं. ते नाव सुद्धा त्याने स्क्रू ड्रायव्हर म्हणा किंवा काही असं तीक्ष्ण हाताने त्याने ते काढलं आणि ते जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. चेहरा पूर्णपणे जळलेला आवश्यकता होता इथे.
आणि त्या बॉडीची जे ब्लाऊजच्या गुंड्या सुद्धा त्यांनी काढलेल्या होत्या, म्हणजे त्या ठिकाणी पवित्र केलेलं होतं, ते पूर्ण विवस्त्र बॉडी होती ती. म्हणजे एकतर हा चोरीचा म्हणजे चोरी करण्यासाठी त्यांनी हा खून केलेला आहे हे तर जवळपास सिद्ध झालेले आहे. परंतु त्याचा असाही प्रयत्न असू शकतो, ब्लाऊजचे बटणं काढलेले होते म्हणजे याचा अर्थ त्याला असं दाखवायचं असेल का ह्या महिलेने कोणतरी बलात्कार केला आणि त्याच्यातून खून केला असेल, म्हणजे त्याला पळण्याची पळवाट शोधत होता का असं वाटतं का? नक्कीच काहीतरी असं तुम्हाला संशय नक्की तोच आहे, कारण तो बऱ्याच वेळा दिशाभूलच करत होता. ज्यावेळेस पोलिसांनी ट्रॅप लावला त्यावेळेस तो आमचं सांत्वन करायला त्या परिसरामध्ये घुटमळत होता. तो त्या ठिकाणी आमच्या बंधूंचं सांत्वन करत होता, झालं ते जाऊ द्या अशी ती प्रयत्न हे होतं. म्हणजे त्याने पूर्णपणे अगदी ती दिशाभूल करण्याचं पुरेपूर ती पण काळजी त्याने घेतलेली आहे. असं वाटतंय का की यांनी एकट्याने खून केला असेल किंवा त्याला कोणी साथीदार असू शकतो? एवढं मोठं कृत्य करायचं म्हटल्यावर एकट्याचं धाडस पण झालं पाहिजे. त्याच्यानंतर 2 दिवस तो तिथं हेलपाटी मारत होता मृतदेहाजवळ, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुरावे नष्ट करण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तर या माध्यमातून कुणी त्याला सहकार्य केलंय का असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच हे, कारण कोणी आता हे कृत्य करू शकत नाही. त्याला या बाबतीमध्ये कोणीतरी सहकार्य निश्चितपणे करत असलं पाहिजे, कारण तो हे त्याच्या माइंडनी नाही करणार. म्हणजे तो मास्टर माइंड नाही, मास्टर माइंड नाही, मास्टर माइंड दुसराच आहे त्याचा. म्हणजे आता कदाचित तेच काहीतरी बैठक बसली असेल म्हणा किंवा काय, आता ते झालं, आता ते पुढचं काय करायचं ते बघा, आणि मग त्याला ते कोणीतरी नक्कीच सांगितलं असणार की तू असं कर तसं करायचे. कारण याच्यामध्ये आता त्यांनी ते केमिकल आणणं वगैरे त्याला ते होणार नाही, त्याला म्हणजे केमिकल आणणं, ते जाळणं, हा प्रकार पुढचं करणं हे दुसऱ्या दिवशी त्यांनी केलं. त्याला जर करायचंच होतं तर त्यांनी ते त्याच दिवशी केलं असतं. त्याने हा प्रकार दुसऱ्या दिवशी केला, याच्यात नक्की कुठेतरी मास्टर माइंड असला पाहिजे, ते खरं आहे. आता पोलिसांनी तपास करताना ह्या गोष्टींचा तपास केला नाही का? ह्या दृष्टीने तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही का मग की असं पण घडू शकतं की एकटा माणूस तर हा खून करणं सोपं नाही. समजा त्या ठिकाणावर आहे तर 2 दिवस मृतदेह त्या ठिकाणी राहिला, 2 दिवस हा हेलपाटी मारत होता, त्याला तुम्ही सहकार्य केलं असेल, जसं काही लाईटीचे शॉक दिले तर तो आकडा जो असेल किंवा काय कुणाची लाईट आहे, कुणाची वीज आहे, कुणाचा बोर आहे, या दृष्टीनं काही चौकशी केली का पोलिसांनी? ते त्यांनी म्हणजे चौकशी केलेलं असं काही त्यांनी ते म्हटले पण नाही, काही नाही, किंवा ते एकटाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या पाठीमागं त्यांनी ज्यावेळेस बॉडी त्यांनी पाहिली तर त्यावेळेस त्यांची केबल जी आहे ही ह्या लोकांनी गुंडाळून ठेवली, म्हणजे त्यांच्या चुलत्यांनी म्हणजे आरोपीच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी त्यांनी ती गुंडाळून वगैरे ते असं पद्धतशीरपणे तिथे ठेवलेली होती. अजून ती अगोदर जोडलेली होती ती शॉप डिनर वगैरे ते सगळं त्यांनी घाई पाहिल्यानंतर बॉडी पुढचं कृत्य केलं त्यांनी. म्हणजे बॉडी म्हणजे त्या पायाजवळ तिथं केबल होती, त्यांनी ती घाई त्यांनी ती उचलून गुंडाळून बोरवरती ठेवून दिली. तिथे प्रथमदर्शन पाहायला. तर आपली आई गेल्याचं दुःख काय असतं हे मोठ्या मुलांनी सांगितलंच आहे, परंतु दुसरा एक मुलगा आहे त्याला आई गेल्याचं त्यांनी स्वतःनी बघितलंय. आईचा मृतदेह जेव्हा सापडला छिन्न विछिन्न अवस्थेत जेव्हा बघितला तेव्हा ह्या मुलांनी बघितला. ती अवस्था काय असेल आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही ज्यावेळेस हा मृतदेह बघितला आहे तो काय अवस्थेत होता? मला त्या मृतदेहापर्यंत जाऊन नाही हलवण्यात आलं, तर मी झालं थोडं गेलो तर त्याच आरोपीने मला सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. गेली तर जाऊ दे भाऊ, कशाला विचार करतो, आता मी तोंडलो तो रडतोय तिथं, तर तुम्हाला सांत्वन करायचं रडू नको झालं जाऊ दे. आजीची अवस्था काय होती त्यावेळेस? आजी पडलेल्या होत्या सर. मी फार शेवटी गेलो, मी फार पोलीस पथक आलं, नंतर ते शेवटच्या क्षणी मला ते पडण्यासाठी मी गेलो, पण ते माझं अजिबात मला ते आवडतं. होणारी जी घटना आहे ती घडलेली आहे, आरोपी जो आहे त्याला शिक्षा पण होणार आहे, काय वाटतंय? त्याला कठोर शिक्षा वगैरे असे आमच्या पूर्ण कुटुंबाचे पण हे आहे, आणि आई परत येणार नाही. आणि दुसरं म्हणजे तपासणी अधिकारी जे पोलीस आहे ते आम्हाला महिला पाहिजे, महिला पोलीस पाहिजे, कारण महिलाच पाहिजे. तर महिला पोलीस पाहिजे अशी मागणी आहे, कारण की आई जी आहे, आजी जी आहे, तिची हत्या नेमकी काय कारणाने झाली हे खोलपर्यंत फक्त एक महिला अधिकारीच करू शकते असं यांचं म्हणणं आहे. तर आता सरकार काय करतंय, शासन काय करतंय,
SP साहेब काय करतायत त्याच्यावर निर्णय अवलंबून आहे. आपली आई गेल्याचं दुःख नक्कीच आहे, पण जेव्हा आपली सहकार्याने जाते त्यावेळेस तर अजूनच वाईट वाटतं. पण बाबांना त्याच्यावेळी आपली सहकार्याने गेली काय वाटतं? फाशीच होती सकाळी, फाशीच प्यायला पाहिजे. आमची मंडळी कसे त्यांनी जीव मारले, त्याला जाळून मारली, त्याला फाशी सोडू नका. फाशी झाल्याशिवाय सोडूच नका. फाशी द्या. आपल्या अर्धांगिनी गेल्याचं दुःख काय असतं? आता हे बाबांनी सांगितलंय फाशी द्यावा, फाशीच झाली पाहिजे आणि नक्कीच ही फाशीच झाली पाहिजे असं आमचं सुद्धा मत आहे. सत्तान्यूजसाठी मी सहदेव जाधव, राहुरी. साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन. पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. जय माता दी मोबाईल शॉपिंग. या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल. ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर. संपर्क 9890315050. साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट. शाकाहारी जेवणाची उत्तम सोय. पत्ता साकूर चौफुली साकूर. प्रोप्रायटर विकास किसन पवार.